क्वेश्चन बघा नेक्स्ट. एक मुलगा शाळेतून सरळ पूर्वेला 6 किलोमीटर गेला, नंतर तो उजवीकडे वळून 8 किलोमीटर गेला, तर तो मुलगा शाळेपासून सरळ किती किलोमीटर अंतरावर असेल? ऑप्शन मध्ये 8, 10, 13, 6. म्हणजे जर आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये अंतर विचारलेलं आहे, म्हणजे आपण पहिल्यांदा बघितलं होतं की जर अंतर काढायचं असेल तर आपल्याला पायथागोरस प्रमेय वापरावं लागतंय. हा, पायथागोरस प्रमेय कोणता असेल याचा? पायथागोरस प्रमेय कर्ण स्क्वेअर इक्वल टू उंची स्क्वेअर प्लस पाया स्क्वेअर. मग हे आपलं पायथागोरसचा प्रमेय आहे. तर ह्याच्यामध्ये एक मुलगा शाळेतून, मग ह्या मुलाची शाळा ही झाली, तर शाळेतून सर्व पूर्वेला ही त्याची पूर्व दिशा झाली, म्हणजे तो किती गेला? 6 किलोमीटर इकडे गेला. हा, मग तो नंतर तो पुन्हा उजवीकडे वळला, म्हणजे ही जर त्याची पूर्व दिशा असेल तर त्याची उजवी बाजू ही स्ट्रेट असणार खाली. हा, म्हणजे हा किती? 8 किलोमीटर खाली गेला. मग त्या मुलग्याच्या शाळेपासून सरळ तो किती अंतरावर होता? मुलगा इथं आहे आणि शाळा त्याची, मग ह्याचं पूर्ण टोटल आपल्याला अंतर काढावं लागणार. मग आपण ह्याला काय करायचं? ए बी सी. म्हणजे हा आपला कर्ण झाला, ही झाला पाया आणि ही झाली उंची. मग आपल्याला बघा AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. म्हणजे AB काय असणार आपला? 6 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर काय 36 प्लस 64 म्हणजे 100 AC स्क्वेअर. मग AC आपला काय असणार? 10. स्क्वेअर रूट ऑफ 100 10 म्हणजे 10 किलोमीटर. इथलं अंतर असेल 10 किलोमीटर. ऑप्शन आपला बी असणार.